ये वीडियो रहेगा जैसे कि मराठी भाषा में होगा। ठीक है, मराठी भाषा में मैं प्रचार करने जा रहा हूं। हो सकता है मराठी शब्द में आगे पीछे हो सकता है, लेकिन आप सभी को समझने की कोशिश करना है। कुछ शब्द मेरे आगे पीछे हो जाएंगे, लेकिन आपको समझाने की कोशिश में लगा रहूंगा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाची स्तुती असो। देवाने आपल्यावर प्रीती केली आहे आणि तो देव खरा बोलणारा देव आहे आणि त्याच्यावर विश्वास करणारे मानव पक्का विश्वास करायला पाहिजे आणि खरा विश्वास करायला पाहिजे त्याच्यावर। देवाची स्तुती असो की त्या देवाने हे जगाचा निर्माण केला आणि जगामध्ये माणसांचा किंवा मानवांचा पण निर्माण केला आणि लोकांना छान प्रमाणे किंवा विश्वास प्रमाणे जगायची गरज आहे। आपले देवाचा वचन मध्ये आणि त्याची गोष्ट ऐकूया। लोकांची इच्छा आहे का आपले देवावर विश्वास करू आणि त्याप्रमाणे आपले चालूया। प्रेज लॉर्ड, हालेलुया। देव यानी कि परमेश्वर के नाम की स्तुती। प्रेज लॉर्ड। देवाचा गौरव असो। देवाचा गौरव आपले कशाला करायला पाहिजे? देवाने आपल्याला बनवलेला आहे। येणारी तारीख 25 डिसेंबर आहे। आता शेवटचा महिना चालू आहे। 2025 चा जो शेवटचा महिना आहे त्याला सांगतात 25 डिसेंबर। ठीक, ते 25 डिसेंबरला येशूचा जन्म झाला म्हणून लोकांना शिक्षण देणारे सेवक सेविका पास्टर रेव्हरेंड बिशप यांचं पोल खोलणारे आम्ही आहे आणि आमच्या संगती अमुक लोक आहेत ते पण पोल खोलत आहे। आणि मी तुम्हाला सांगतो देवाचा जन्म 25 डिसेंबरला झालाच नाही, तरी पण हे लोक शिकवत आहे का येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला आणि त्याचा जन्म गाईच्या गोठ्यामध्ये किंवा काय सांगतात चरणीमध्ये जन्म झाला हे सांगतात। परंतु यांना सांगा, यांना विचारा तुम्ही वचन दावा, काय गोठ्यामध्ये येशूचा जन्म झाला होता? नाही झाला। वचन दावा तुम्ही। कोण वचन दावू शकतो? मला तुम्ही फोन करा आणि वचन दावा। समजले? 1 लाख रुपये तुम्हाला देणार आहे। जर चरणीमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असेल तर मी तुम्हाला भेटमध्ये काहीतरी देणार आहे आणि लोकांना जो कोणी खोटं बोलून शिकविल त्याचा पोल मीच खोलेल। आणि आजकाल लोक प्रार्थना करतात, भविष्यवक्ता किंवा पाळक प्रार्थना करतात, लोकांच्या डोक्यावर है ना, लोकांची डोकीवर हात ठेवून प्रार्थना करतात आणि त्याला ढकलून किंवा धक्का मारून त्याला मागच्या साइड मध्ये पाडून देतात। हे पाडतात कशाला? येशू ख्रिस्त प्रभू येशू मसीह कोणालाच कधी पाडला नाही, कोणालाच पाडायची सेवा दिलीच नाही। तुम्हाला ही सेवा कोण दिलेली आहे? हे सांगतात का पवित्र आत्मा येते आणि तुम्हाला स्पर्श करते किंवा तुम्हाला टच करते, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला पाडून देते असे सांगतात। परंतु जर पवित्र आत्मा पाडते, तुम्ही त्याला मागून त्याला पकडत कशाला? तुम्ही त्याला धरतात कशाला? हॅलो, मराठीमध्ये काही शब्द मी चुकू शकतो, परंतु तुम्हाला समजवण्यामध्ये मी तुम्हाला तुमचे किंवा काय सांगतो की मराठीमध्ये उल्लेख करून दावत आहे। भारतात किंवा विदेशात भरपूर सेवक चुकलेले आहे आणि विश्वासी लोकांना पण चुकवून दिलेलं आहे। आणि गलती कोणाची आहे? सेवक सेविका रेव्हरेंड बिशप यांची चुकी आहे आणि यांची चुकी आपले काढून दावू। मग ते सांगतील याला बोलवायचं नाही, याचे व्हिडिओ बघायचं नाही, याला फोन करायचं नाही, हेच बोलणार। काय बोलणार? भरपूर असे सेवक सेविका आहे। आशिष जेव्हा प्रचार करायला येतो तेव्हा याच्या प्रचार मध्ये जायचंच नाही आणि याचे व्हिडिओ बघायचंच नाही, याच्या चॅनल मध्ये है ना तुम्ही भाग नको घ्या हे सांगतात आणि याला फोन करायचं नाही असे सांगतात। बोला बघा, तुम्ही माझे व्हिडिओ वर लक्ष द्या का नको द्या? माझा विचार आहे लोकांना शिक्षण खरं देणे। भारतात किंवा विदेशात माझे व्हिडिओ जातात आणि ते व्हिडिओ बघून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन येत आहे आणि मी त्यांच्याकडून काही प्रकारचे भाडं किंवा पैसे घेणार नाही
आणि घेत पण नाही. जी समजून किंवा खुशीतून सेवामध्ये देतात तेच देतात. समजले का नाही समजले? माझे भाऊ आणि बहिणींनो, आम्ही जेव्हा सुरू केली सेवा तेव्हा पैशाचा दमवर नाही, विश्वासचा दमवर, प्रभूवर विश्वास ठेवून. प्रेज लॉर्ड. दुःख आणि संकट येत आहे, परंतु आम्ही तरी पण थांबत नाही. जात आहे, देवाच्या नावाने जात आहे, पुढे पुढे जात आहे. हालेलुया. अमुक माझे व्हिडिओ तुम्ही बघत असेल किंवा तुम्हाला समजत असेल, यांना विचारा येशू ख्रिस्ताचा जन्म कधी झाला, हे सांगतील 25 डिसेंबर. यांना विचारा बायबलमध्ये आहे काय? नाही आहे. हे तारीख याने की सूर्यदेवताच्या नावातून यांनी घेतले आहे, ते चोर आहे. दुसऱ्याची तारीख घेऊन येशू ख्रिस्ताच्या नावातून नाताळ किंवा ख्रिसमस करत आहे. यांना चोरचं नाव मी दिलेलं आहे. आणि यांच्यामध्ये दम असेल किंवा काहीतरी यांच्यामध्ये एक इमानदारी असेल तर जरूर मला फोन करतील. आणि लोकांना उबड खाबड रस्त्यामध्ये घेऊन जायची गरज नाही. मोठे मोठे सेवक, सेविका, रेव्हरंड, बिशप, चमत्कारी, नमस्कारी भटकून गेलेले आहे. हे त्योहार सणमध्ये हे सण करतात हे लोक, आणि सण करायला येशूने अजिबात परवानगी दिलेली नाही आहे, तो पण हे लोक करतात. समजले? नाही समजले असेल तर माझी काही त्याच्यात भूल नाही आहे. समजले? नाही समजले, तुमची मर्जी. तुम्ही समजो का नको समजो. जगातला शिक्षण घेण्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत करत आहे, परंतु देवाचा शिक्षण घेण्यासाठी मेहनत नाही. तुम्ही बायबल वाचत नाही, प्रार्थना करत नाही, हा व्हिडिओ बघत नाही, फ्रीमध्ये देत आहे, मोफत फुकटमध्ये, तरी पण तुम्हाला नाही पाहिजे, नको या. प्रभू तुम्हाला आशीर्वाद दे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये अन्य भाषा आलेली आहे, अलग अलग प्रकारची. अबालाबा, शाबालाबा, रिबी रिबी तिबी रिबी रिबी, रा 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 रि 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 रि, काय 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 येतच आहे. हे सर्व डुप्लिकेट आहे आणि देवाला हे ओळखत नाही. यांना असं वाटतं की हे देवाची भाषा बोलत, स्वर्गीय भाषा बोलतात, असे बोलतात, परंतु याचं काय अनुवाद नाही आहे, याचं काय उल्लेख नाही आहे. हे याला स्वतःला समजत नाही आणि हे सांगतात देव समजतो. अरे देव समजत असेल तर बोल, तुम्ही काय बोलतात देवा सांगते, तुम्हाला माहित पाहिजे का मी देवा सांगते काय बोलत आहे. हॅलो, नाही समजले, नको समजा, तुमची मर्जी, तुम्ही जाणार. बस. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद दे. आमेन.